25 कोटींच्या अरकचेरी लघु सिंचन प्रकल्पाच्या बंदिस्त नलिका योजनेचे सोनाळ्यात भूमिपूजन. 1834 हेक्टर क्षेत्राला पाणी, शाश्वत विकासाला गती. आमदार डॉक्टर संजय कुटे. बुलढाणा जिल्हा संग्रामपूर तालुक्यातील सोनाळा येथील अरकचेरी लघु सिंचन प्रकल्पाअंतर्गत उभारण्यात येत असलेल्या बंदिस्त नलिका वितरण प्रणालीमुळे परिसरातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार असून शेती उत्पादनात लक्षणीय वाढ होण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे. 16 फेब्रुवारी रोजी पार पडलेल्या सुमारे 25 कोटी रुपयांच्या या प्रकल्पाच्या भूमिपूजन तथा शेतकरी संवाद व मार्गदर्शन सोहळ्यात आमदार डॉक्टर संजय कुटे बोलत होते. 1834 हेक्टर क्षेत्राला पाणी उपलब्ध होऊन शाश्वत विकासाला गती मिळेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. हा प्रकल्प परिसरातील शेती, शेतकरी आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेला नवसंजीवनी देणारा दूरदृष्टीपूर्ण विकासाचा मैलाचा दगड ठरणार असल्याचे त्यांनी सांगितले. या प्रकल्पामुळे सोनाळा भाग 1, सोनाळा भाग 2, वरखेड, दानापूर, संग्रामपूर, बोरखेड, बल्लाडी, सगोडा व पलसोडा या गावांतील एकूण 1834 हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येणार आहे. पाण्याची उपलब्धता निश्चित झाल्याने केवळ खरीपावर अवलंबून असलेली शेती आता रब्बी व उन्हाळी हंगामातही करता येणार आहे. परिणामी पीक पद्धतीत बदल होऊन नगदी पिकांकडे शेतकरी वळतील अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. बंदिस्त नलिका प्रणालीमुळे पाण्याची गळती, अपव्यय व वाफेने होणारे नुकसान मोठ्या प्रमाणात कमी होणार आहे. कमी पाण्यात अधिक उत्पादन मिळण्याबरोबरच शाश्वत जल व्यवस्थापन साध्य होईल. दुष्काळी परिस्थितीत होणारी शेतीची जोखीमही कमी होऊन शेतकऱ्यांचे उत्पन्न अधिक स्थिर राहण्यास मदत होणार आहे. यासोबतच प्रकल्पामुळे शेतीपूरक व्यवसायांना चालना मिळून ग्रामीण भागातील आर्थिक चक्र गतिमान होणार आहे. मजुरीच्या संधी वाढून स्थानिक रोजगार निर्मितीलाही बळ मिळेल अशी अपेक्षा ग्रामस्थांनी व्यक्त केली. एकूणच अरकचेरी लघु सिंचन प्रकल्पामुळे परिसराच्या सर्वांगीण विकासाचा नवा अध्याय सुरू होण्याची चिन्हे दिसत आहेत. कार्यक्रमाला सौ अपर्णाताई कुटे, जिगाव प्रकल्पाचे अधीक्षक अभियंता हजारे, कार्यकारी अभियंता जुनेजा, उपअभियंता काळे, उपविभागीय अधिकारी चौधरी, कासार, भाजप तालुका अध्यक्ष भाऊराव अवचार, खरेदी विक्री संस्था अध्यक्ष विश्वासराव वरणकर, सोनाळा सरपंच हर्षल खडेलवाल यांच्यासह भाजपाचे अनेक पदाधिकारी व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. दयाल सिंग चव्हाण, संग्रामपूर, बुलढाणा. या मतदारसंघामध्ये पुढे जातोय. मला माहिती नाही, तुम्हाला माहिती नाही, पण मला माहिती आहे की मी जेव्हा राजकारणात आलो, म्हणजे आज पार्श्वभूमी सांगतो की जेव्हा राजकारणामध्ये येण्याचं मी हे केलं की आपल्या राजकारणामध्ये गेलं पाहिजे. आता त्यावेळेस तुम्ही फार लहान होतो. तुमच्यासारखे बरेचसे मुलांचं स्वप्न असते की मी याच्यातपर्यंत गेलो पाहिजे, या पदावर गेलो पाहिजे, या क्षेत्रात मी पुढे पाहिजे, त्या क्षेत्रामध्ये मी पुढे गेलो पाहिजे, असं प्रत्येकाचं असं वाटत राहतं. मलाही वाटायचं की राजकारणात पुढे गेलो पाहिजे. लहानपणापासून तो वाटायचं. परंतु जेव्हा मी डॉक्टर होऊन या जळगाव जामोदमध्ये प्रॅक्टिस सुरू केली आणि पिंड हा समाजकारणाचा असल्यामुळे दवाखान्यात लक्ष कमी, दवाखाना चांगला चालायचा, असं नाही की दवाखान्यात चालत नव्हता म्हणून समाजकारण किंवा राजकारणात, असं नाही, दवाखाना चांगला चालायचा. परंतु त्यावेळेस समाजकारणाची खूप आवड होती. एक स्वप्न उराशी होतं की आपण कुठेतरी भव्य दिव्य आपल्या हातून करता आलं पाहिजे, आपल्याला खूप मोठ्या प्रमाणात काम करता आलं पाहिजे, खूप लोकांची सेवा करता आली पाहिजे. या दृष्टिकोनातून कोणत्या क्षेत्रामध्ये आपल्याला संधी किंवा तिथे उपलब्ध होऊ शकते. समाजकारण करत करता 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 जनमानसामध्ये थोडीफार एक झाली. त्यावेळेला सोनाळावाले थोडे नाराजही झाले 2004 मध्ये. मला वाटतं आज खुश असतील, तेव्हा नाराज झाले, पण आज तो खुश आहे ना. तेव्हा 2004 मध्ये राजकारणामध्ये सगळ्यांच्या आशीर्वादाने तिकीट मिळालं, तेव्हापासून प्रवास चालू झाला. पण तो राजकारण माझं ध्येय हे नव्हतं की राजकारणामध्ये यायचं आहे, मला आमदार बनायचं आहे आणि खूप काही, हे ध्येय नव्हतं. या समाजकारणाने राजकारणामध्ये येण्यासाठी जी परिस्थिती त्यावेळेस 2004 साली पाहतो, त्यापूर्वी पाहत होतो की माझा मतदारसंघ कसा आहे, मी जिथं राहतो, मी जिथं आता वैद्यकीय शिक्षण घेऊन या आपल्या भागामध्ये मी आता दवाखाना टाकून थांबलो आहे. पण जेव्हा मी त्यावेळेसची पूर्ण मतदारसंघातली किंवा आजूबाजूच्या गावांची परिस्थिती पाहतो,
की एकही गाव असं नव्हतं की ज्याला रस्ता होता चांगला प्रकारचा. आणि सर्वात म्हणजे शेगाव ते जळगाव जाणं होतं. हाच रस्ता, रस्त्यातून गाडी कुठून, गाडीतून रस्ता कसा चालवायचा याची त्यावेळेची विवंचना होती. पिण्याचा पाण्याचा विषयच नव्हता. आणि या सगळ्या याच्यामध्ये असं वाटायचं की आपण काहीतरी केलं पाहिजे, आपल्यासाठी करू शकतो. म्हणजे जिगाव प्रकल्प हो झाला पाहिजे, खूप स्लो चालू आहे. आपण म्हणे वॉर रूम मध्ये घेऊ. आणि त्यांची वॉर रूम डेली जिथून फॉलोअप होतं त्या वॉर रूम मध्ये जिगाव प्रकल्प घेण्यात आला. आणि माननीय नितीनजी गडकरी त्यांना बळीराजामध्ये सुद्धा घेतलं. आणि तेव्हापासून 2016 पासून या प्रकल्पाला 17 पासून या प्रकल्पाला गती मिळाली. आणि तुम्ही आश्चर्य कराल किती हजार कोटी भेटला आपल्याला? 10,000 कोटी रुपये. की 2014 पर्यंत ज्या प्रकल्पाला 400-500 कोटी रुपये 600 कोटी पर्यंत खर्च होता तो या 10 वर्षामध्ये 10,000 कोटी रुपये त्या प्रकल्पाला. आता तर पटापट पैसे देणं चालू आहे. आता वितरण व्यवस्थेचीही टेंडर झालेलं आहे, तेही कामं चालू आहे, लिफ्टचे कामं झालेले आहेत, प्रकल्प पूर्णत्वास जातो आहे. आणि म्हणून आता दृष्टिक्षेपात जिगाव प्रकल्प आला. हा प्रकल्प म्हणजे या जिल्ह्याचं नाही तर अकोला जिल्ह्यातही देतो आपण 5,000 हेक्टर मला वाटतं ना, 10,000 हेक्टर अकोला जिल्ह्यात. या 2 जिल्ह्यामध्ये सिंचनाची व्यवस्था मोठा महत्वाकांक्षी प्रकार. त्यामुळे पूर्ण अर्थकारण जे आहे, आता हे 3 प्रकल्प आपले, एक आपला कुरावडा इस्लामपूर, 4 आणि 5 आपला जिगाव. मी जेव्हा इलेक्शन मध्ये सांगायचो नरसिंहाजी तुम्ही रात्री चांगलं लिहिता म्हणून तुम्हाला तुमचं नाव घेतलं मी, की तुम्ही चांगल्या प्रकारे लिखाण करता म्हणून. त्यामुळे मी जे इलेक्शन मध्ये बोलतो ना भाषणामध्ये, जे होणार असते, जे झालेलं असते, जे होणार असते, जे मी करू शकतो तेवढंच मी आश्वासन देत असतो. त्याच्या व्यतिरिक्त आश्वासन देतच नाही. आणि म्हणून मी दिलं होतं की जिगाव प्रकल्प 2029च्या पूर्वी आम्ही शेतकऱ्यांना पाणी देऊ. आणि मला विश्वास आहे की पहिल्या 10,000 हेक्टरला पाणी आम्ही जून जुलै म्हणजे रब्बीमध्येच आम्ही देतोय 10,000 हेक्टर शेतकऱ्यांना पाणी. आणि म्हणून एक एक गोष्टी टप्प्यात जेव्हा येत राहतात तसं आपण टप्प्यात आला की आपण कार्यक्रम पण सावध हे टप्प्यात येऊ द्यावा. टप्प्यात येईपर्यंत कार्यक्रम करायचा, शांततेने राहायचं. टप्प्यात कधी ना कधी सावध अटकतेच. तर आपण काही हे सावध नाही आपलं, पण आपले प्रकल्प जेव्हा टप्प्यात येतात तेव्हा आपण ते पूर्ण करण्यासाठी अजून जोर लावत असतो. आणि मला विश्वास आहे की ज्या पद्धतीनं मतदारसंघातील जनतेला मी सांगितलं की हा माझा 5 वर्षाचा कार्यकाळ जो तुम्ही आता दिला, जे आशीर्वाद दिले, जसे 5-5 वर्षाच्या कार्यक्रमामध्ये कार्यक्रम ठरलेले होते की या 5 वर्षात काय मतदार कुठपर्यंत न्यायचं. आज मी विश्वासानं सांगू शकतो सगळे अधिकारी कर्मचारी सगळे माझे मतदार जे आहेत त्यांचे आशीर्वाद, त्यांचं सहकार्य, त्यांचं प्रेम, ह्या सगळ्या गोष्टींना एकत्र करून या इलेक्शन मध्ये दिलेलं आश्वासन जेव्हा मी 5 वर्षानं कुठेही कोणत्याही इलेक्शन मध्ये 5 वर्षांनी मी तुमच्या समोर येतो ना तेव्हा 5 वर्षात तुम्ही भाषण काढा माझे. म्हणजे तुम्ही 2024चे भाषण नका काढू, 25चे नका काढू. 25चे आता झाले, 25 झाली, 24 आपली 24 झाली का आपली निवडणूक? 2024 झाली. तुम्ही 2019चे भाषण काढा. माझं चॅलेंज आहे 2019चे. आमदार साहेबांनी इलेक्शन पिरियड मध्ये सोनाळ्यात दिलेलं भाषण, बावधुकीमध्ये दिलेलं भाषण, आसलगावमध्ये दिलेलं भाषण, त्या भाषणातले मुद्दे काढा. मग 19 ते 24 पर्यंत त्यांनी त्यातलं काय केलं याचं इकडे विश्लेषण करा, चिंतन करा. तेच सांगतोय की 2024 मध्ये दिलेले लोकांना आश्वासन नाही म्हणतायत, पुढचे जे 5 वर्षातले कार्यक्रम किंवा 5 वर्षात कसं आपण करतोय. आणि निश्चितपणे मला विश्वास आहे की आपण सगळ्यांच्या सहकार्यानं हा मतदारसंघ त्याच पद्धतीनं 2029 पर्यंत जे 24 मध्ये आश्वासन दिले त्याच वेगानं. ठीक आहे, मला मान्य आहे की एखादा वर्ष एखाद्या प्रकल्पाला कमी जास्त होऊ शकतो, पण तू गती वाढवून त्या ध्येयापर्यंत पोहोचण्याचं 2029 आपलं ध्येय आहे की हा मतदारसंघ हजारेचा आहे. मला वाटतं 29 पर्यंत तुम्हाला सीबी होता तुम्ही असं वाटतं, तुम्हाला इकडून जायचंच नाही. हे सगळं मतदारसंघ हा एरिया पश्चिम विदर्भ सुधारल्याशिवाय
पश्चिम विदर्भाला चित्रलेश्वर हजारे नाही, यांना कोणाला जाऊ देणार नाही मी. सगळे इथंच फिरवतो पश्चिम विदर्भामध्ये. कारण माझं काही फोकस जळगाव जामोद नाही आहे. एकतर पश्चिम विदर्भ माझा कसा पुढे जाईल हा आता माझा फोकस आहे 29 पर्यंत. त्यात जळगाव जामोद आहे. जळगाव जामोदचा फोकस ठरलेला आहे की 2029 पर्यंत हा मतदारसंघ सिंचनामध्ये नंबर 1 मतदारसंघ महाराष्ट्रातला करणार म्हणजे करणार. हा एखादा प्रकल्पात कमी जास्त होऊ शकतं, मी हे म्हणणार नाही. नाही तर मग 29 सांगा 100% दाखवा. इकडे तिकडे थोडं होईल. प्रयत्न हा राहील की 29च्या पूर्वीच आपण 100% इरिगेशन. आज तुम्ही बघा चोंडी प्रकल्प आपला झाला आणि ज्या पद्धतीनं देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी जलयुक्त शिवार योजना काढली 2014 नंतर, आपल्या मतदारसंघातल्या जनतेने सुद्धा खूप मोठा त्याच्यात सहभाग घेतला. श्रमदान केलं, संस्थांनी सहभाग घेतला, शासनानं घेतला. आपण सगळ्यांनी स्वतः कुदळी फावडे घेऊन त्याच्यामध्ये काम केलं. सगळ्यांच्या सहकार्यानं आणि शासनाच्या आणि देवेंद्रजींच्या सहकार्यानं नेतृत्वामध्ये मार्गदर्शनामध्ये या मतदारसंघामध्ये एवढे जलयुक्त शिवारचे काम, हजारो बंधारे, हजारो. म्हणजे बंधारे जरी मोजले तरी महाराष्ट्रात सगळ्यात जास्त बंधारे याच मतदारसंघात झाले. आता तुम्हाला कुठं झाले जरा बघा, जामोद मध्ये जा, जामोद पासून फिरा वर पहाडामध्ये शेकडो बंधारे. त्यामुळे माथ्यापासून तर पायथ्यापर्यंत पूर्णपर्यंत बंधाऱ्यांची साखळी, जिथं जिथं शक्य झालं तिथं आपण बंधारे केलं. त्याचा फायदा आज तुम्ही पाहताय की नाही. आज आपल्या मतदारसंघामध्ये पाण्याची पातळी विहिरीची वाढली की नाही वाढली. शेवटी मी काय म्हणत, आता एक थोडंसं संतोषराव याचाही विचार करा की मी एकच सांगायचं की माझ्या शेतकऱ्यांना 2 गोष्टी तुम्ही द्या. माझा शेतकरी तुमच्या समोर कधीच हात पसरवणार नाही. एक, शाश्वत पाणी द्या. मेहनती आहे, पण जेव्हा पाणीच नव्हतं तर काय, तर शेतामध्ये जाऊन थोडंफार केलं, वरच्या पाण्यावर पाहिलं, आपलं घरी निघालं, असं चालायचं. आता 24 तास पाणी. आज मी सगळ्यामध्ये, मी तर एवढा नाही, मी सगळ्या लोकांशी बोलत असतो, माझी स्वतःची शेती आहे, सगळ्यांकडे फिरत असतो. आज शेतकरी सांगतात की आमचं पाणी हातात नाही. विहिरी वेल, ज्या ओसाड पडलेल्या विहिरी आज चालू झालेल्या आहेत मतदारसंघात. त्यामुळे पाणी अजून तो सिंचन प्रकल्प पूर्णच व्हायचे आहेत. तर जलयुक्त शिवारच्या माध्यमातून हा मतदारसंघ आता पुढे जातोय. सिंचन प्रकल्प झाल्यावर तर या मतदारसंघात म्हणजे विषयच येणार नाही. म्हणून 2च गोष्टी म्हटलं तर, पाणी आणि शेतकऱ्यांना 24 तास वीज. ह्या 2 गोष्टी माझ्या शेतकऱ्यांना जर दिल्या तर माझा शेतकरी हा तुमच्या दरवाजामध्ये पाय भीक मागायसाठी उभा राहणार नाही. हा विश्वास मला.